तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या देशाचे हिरोज कोण आहेत? भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई आणि खूप सारे. बरोबर बोललीस, पण काही हिरोज आपल्या अवतीभवती सुद्धा असतात. आणि आज आपण त्यांनाही सॅल्यूट करू. सोसायटीचे रिअल हिरोज. उद्या इंडिपेंडन्स डे आहे आणि आज गट्टू आणि चिंकी आपल्या नॅशनल हिरोजच्या पराक्रमाबद्दल स्पीच प्रिपेअर करत आहेत. अरे एवढे सारे डेकोरेशन्स कसे कम्प्लीट होणार? अरे रिलॅक्स, गट्टू आहे ना. तुम्ही सगळे पहिले माझं स्पीच ऐका. भारत माता की जय. हिरोज ते असतात जे नेहमी देशाची सेवा करतात. ते आपल्या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्या अडचणींना सामोरे जातात आणि ते टफ चॅलेंजेस घेतात. खूप मोठी मोठी कामं करतात. म्हणूनच तर आपण त्यांना हिरो म्हणतो. वा गट्टू, खूप चांगलं. अरे लवकर. छान. गट्टूचं स्पीच तर खूपच चांगलं होतं, पण त्यात काहीतरी मिसिंग होतं आणि ही गोष्ट सगळ्यात आधी चिंकीने नोटीस केली. गट्टू, एक प्रश्न विचारू? हो हो चिंकी. जर उद्या सकाळी भोला काका गेटवर नाही आले तर काय होईल? मग गेट उघडं राहील. आणि चंपाताई नाही आली तर? मग सोसायटीला साफ ठेवणं डिफिकल्ट होऊन जाईल. आणि माळी काका नाही आले तर? मग गार्डन मध्ये झाडांना पाणी नाही मिळणार. आणि रमेश दादा नाही आले तर? मग सकाळी आपल्याला दूध नाही मिळणार. तर हे सगळे पण महत्वाचे आहेत ना, ते पण दररोज. बाळा, हे जे गरम गरम दूध तुम्ही रोज पिता ना, याच्यासाठी रमेश दादा रोज सकाळी 3 वाजता उठतात. ते सगळ्यांच्या घरी वेळेत दूध पोचवतात, जेणेकरून आपल्या सकाळची सुरुवात चांगली होईल. 3 वाजता? हो. आणि चंपाताई पण आपल्या सोसायटीला रोज साफ ठेवते, पण कधी आपण त्यांना थँक्यू नाही म्हटलं. कधी कधी हिरोज आपल्या अवतीभवती पण असतात, पण आपण त्यांना ओळखतच नाही. विचार कर बाळा, तुझ्या स्पीचचा पुन्हा एकदा विचार कर. पण त्याच्या आधी तुला या सगळ्यांना भेटावं लागेल, त्यांना समजावं लागेल. चिंकीने प्रश्न विचारला, मम्मी पप्पाने मार्ग दाखवला. आता गट्टूला उत्तरं स्वतः शोधायची होती. ह्यावेळेला गट्टूने लक्षपूर्वक अवतीभवती पाहिलं आणि जे काही पाहिलं ते आधी कधी नव्हतं पाहिलं. भोला काका, तुम्ही सकाळी किती वाजता येता? 5 वाजता रोज. रोज? दररोज, पाऊस असेल किंवा ऊन. ताई, तुम्ही रोज इतक्या लवकर येता? हा बाळा, जेव्हा तुम्ही लोक उठणार तेव्हा सगळं साफ मिळेल. ताई, काल जी ज्यूस बॉटल होती? काही नाही बाळा, होतं असं. काका, पूर्ण गार्डन तुम्ही एकटे सांभाळता? हो बाळा, ह्यांना पाणी नाही मिळालं, देखभाल नाही झाली तर हे कोमेजून जातील. सगळ्यांना भेटून आणि त्यांच्या गोष्टी ऐकून गट्टूमध्ये बदल झाला होता. आता हिरोजला पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. मला आठवते, भोला काकांनी माझा स्कूल बॅग सांभाळून ठेवलेलं. चंपाताईने माझ्या बॉटलमधून सांडलेले पाणी पुसून घेतले. माली काकांनी माझी फुटबॉल शोधून दिलेली. हे सगळे नेहमी आपली मदत करतात. हो, उद्यापासून मग मी पण त्यांची मदत करणार. वा, कसं? मी पण भोळा अंकल बरोबर गेटवर उभा राहणार. नंतर काय करणार? जो पण येतील त्याला मी बोलेल, एंट्रीसाठी मला एक चॉकलेट द्यावं लागेल. मॉन्टी! ह सोसायटीचा नवीन रूल. ह्यापेक्षा चांगलं आहे की तू त्यांना थँक्यू बोल. फक्त थँक्यू नाही, इंडिपेंडन्स डे ला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करू, कळलं? हो चिंकी, यावेळेस खरंच समजलं. हा, सगळ्यांच्या समोर त्यांना थँक्यू बोलूया.
डन. यावेळेस इंडिपेंडन्स डेला सागर सदनच्या रिअल हिरोज साठी काहीतरी स्पेशल होणार. छोट्या छोट्या गोष्टींनी एक मोठी आठवण करून दिली. आणि मग बनला इंडिपेंडन्स डेचा एक स्पेशल प्लॅन. बाळा, तुझं स्पीच? मी नवीन विचार केलाय बाबा. भारत माता की जय. आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी मी आपल्या देशाच्या वीरांना प्रणाम करतो. आपल्याला त्यांच्या बहादुरीवर खूप गर्व आहे. आणि आज याच निमित्ताने मी काही अशा लोकांनाही सल्यूट करू इच्छितो जे रोज आपल्या आसपास राहतात. ते कुठल्याही गाजावाजाशिवाय आपलं काम करतात, पण आपण बरेचदा त्यांच्या मेहनतीला नोटीस नाही करत. भोला काका रोज 5 वाजता येतात. पावसात पण. चंपाताई रोज सोसायटी साफ करतात. माळी काका रोज झाडांना पाणी देतात. रमेश दादा 3 वाजता उठतात, जेणेकरून सकाळी आपल्याला दूध मिळेल. एकदम बरोबर गट्टू. हे सगळे रोज आपल्यासाठी काम करतात आणि आपण कितीतरी वेळा यांना थँक्यू म्हणायला देखील विसरतो. तर आज आम्ही सगळे मिळून यांना थँक्यू म्हणू इच्छितो. भोला काका, चंपाताई, माळी काका आणि रमेश दादा, प्लीज आपण सगळ्यांनी पुढे या. आज मला कळलं की रोज आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही देशाची सेवा आहे. आणि आज सागर सदनचा इंडिपेंडन्स डे आणखीन खास होता, कारण की आज सगळ्यांनी वर्कर्सची मेहनत हृदयापासून ओळखली आणि मनापासून धन्यवाद दिलं.